सामान्यांच्या जीवन वाटा ध्येयाने ज्या प्रेरित होत्या, जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता. चला रंगू दे त्यांच्या सोबत पैसेच्या गप्पा, स्वागत करतो तुमचे हा जुळ्या बहिणींचा कट्टा, जुळ्या बहिणींचा कट्टा. नमस्कार. दात व्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे, देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. भगवद्गीतेतील 17व्या अध्यायातील 20व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की दान देणं हे कर्तव्य आहे. या भावनेने जे दान योग्य वेळी योग्य व्यक्तीला दिल्या जातं आणि ज्याच्याकडून परतफेडीची प्रत्युपकाराची अपेक्षा नसते, ते दान सात्विक दान समजलं जातं. आपल्या भारतीय संस्कृतीत दानाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडील अनेक धार्मिक ग्रंथ तसेच परंपरांमध्ये दानाचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. आपल्याकडे आहे त्यातील काही भाग, ज्याच्याकडे काही नाहीये त्याला देणं, यालाच आपल्या संस्कृतीत दान म्हणतात. पण आपण सगळेच दान म्हणजे फक्त आर्थिक दानाचा विचार करत असतो. पण आर्थिक दाना व्यतिरिक्त सुद्धा अनेक प्रकाराने आपलं दान उपयुक्त ठरू शकतं. जिवंतपणी किंवा मृत्यूनंतर अवयवदान करून अनेक गोष्टी आपण साध्य करू शकतो. खरं तर अवयवदान करण्याची कल्पना बहुतांशी आजही आपल्या सगळ्यांच्या मनात अजून रुळली नाहीये. आज 13 ऑगस्ट जागतिक अवयव दिन. आपलं अस्तित्व संपल्यानंतरही आपल्या शरीराचा कुणाला तरी उपयोग व्हावा याची आठवण करून देणारा हा दिवस. अवयव दिनाबद्दल जास्तीत जास्त जनजागृती व्हावी, जास्तीत जास्त त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यात यावं, म्हणून 13 ऑगस्ट हा दिवस जागतिक अवयव दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. अवयवदान हे श्रेष्ठ दान जरी मानलं जात असलं तरी या संकल्पनेबद्दल आजही आपल्या सगळ्यांच्या मनात अनेक संभ्रम आहेत, अनेक गैरसमज पण आहेत. आपल्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला, अवयवदानाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज अवयवदानाची जागृती करणारे आपल्या नागपुरातीलच स्क्वॉड्रन लीडर डॉक्टर रवी वानखेडे सर खास आमंत्रित आहेत. या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर रवी वानखेडे सर, ज्यांनी स्वतःच्या बालमित्राला रक्ताचं नातं नसताना धर्म जात आड न येऊ देता स्वतःची किडनी डोनेट केली आहे. सर, जुळ्या बहिणींचा कट्टा, ऐसपैस गप्पा या आमच्या ऑनलाईन मंचावर मी श्यामा देशपांडे आणि मी मीना मोरोणे तुमचं मनापासून सर स्वागत करतो. खरं तर स्क्वॉड्रन लीडर डॉक्टर रवी वानखेडे यांची वेगळी ओळख करून द्यायची गरजच नाहीये. त्यांचं नाव नागपुरात अवयवदानासंदर्भात अत्यंत आदरानं घेतलं जातं. स्क्वॉड्रन लीडर डॉक्टर रवी वानखेडे भारतीय वायुदलातून निवृत्त झाल्यानंतर आज मोहन फाउंडेशन या संस्थेमार्फत अवयवदानाचे अत्यंत महत्वाचं कार्य ते नागपुरात करत आहेत. IGMC मध्ये स्टुडंट्स युनियनचे प्रेसिडेंट राहिलेले डॉक्टर वानखेडे बास्केटबॉलपटू, क्रिकेटपटू तसंच टेबल टेनिस प्लेअर पण राहिले आहेत. ते आजही फोटोग्राफीचा छंद जोपासतात. ते एक अतिशय नावाजलेले सुरेख गायक पण आहेत. गाण्यासाठी कॉलेज तसंच युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी असंख्य बक्षिसं मिळवली आहेत. त्यांच्या आवाजातील 10 वेगवेगळ्या गायकांच्या गाण्याची कॅसेट 1994 मध्ये संगीत दिग्दर्शक राम लक्ष्मण यांच्या हस्ते रिलीज झाली होती. प्रसिद्ध गायक KL सैगल यांची गाणी, अरे वा वा यांची गाणी गायलेलं त्यांचे अल्बम गिनेस रेकॉर्ड कंपनी मुंबईने रिलीज केलंय. क्या बात आहे, क्या बात आहे. अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमांमध्ये गाण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं जातं. 1997 मध्ये प्रोफेसर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासमोर गाण्यासाठी सुद्धा त्यांना आमंत्रित केलं होतं. अरे वा. मेलबॉर्न रेडिओ स्टेशन मध्ये त्यांनी 2004 पण गाणं म्हटलंय. सर, आपण अरे वा वा, अरे वा वा. आपण शेवटचा समारोप तुमच्या गाण्यानेच आपल्याला करायचा आहे बरं का. आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या 26 मे 2009
मुस्लिम बालमित्राला किडनी डोनेट केल्यानंतर अनेक ऑर्गनायझेशन मार्फत त्यांचा सत्कार झाला आहे. तसेच तेव्हाच्या विद्यमान राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं. मोहन फाउंडेशन द्वारा अवयवदानाची जागृती तसेच चळवळ नागपुरात सुरू करणारे डॉक्टर रवी वानखेडे सर, आज या जागतिक अवयव दिनानिमित्त पुनश्च तुमचं आमच्या कट्ट्यावर मनापासून स्वागत. करायची गप्पांना सुरुवात. हो. डॉक्टर, आज अवयवदानाबद्दल तुमच्याकडून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळणार आहेतच, पण सगळ्यात आधी तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही स्वतः धर्म जातीच्या पलीकडे जाऊन रक्ताचं नातं नसताना तुमच्या बालमित्राला किडनी डोनेट केलीत. खरं तर खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे ही. तो अनुभव काय होता तुमचा? तुम्ही जसं म्हटलं, असं बऱ्याच लोकांनी म्हटलं की मी कसं काय दिलं, म्हणजे जात पात वगैरे वगैरे खूप काही 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 असं बोलत होते. तर मला खरं म्हटलं तर आवडतही नव्हतं तसं. मित्र मित्र असतो. आणि खरं म्हटलं तर काय की माझा मोठा भाऊ फायटर पायलट होता, त्याची मृत्यू झाली म्हणजे बांगलादेशच्या लिबरेशन मध्ये. त्याच्यानंतर मी एकटाच मुलगा, लहान 2 बहिणी वगैरे. तर मी पण बाहेर असताना, मी पण आर्मी एअरफोर्स मध्ये असताना माझा मित्र ज्याला मी किडनी डोनेट केली, तो अगदी म्हणजे भावासारखाच होता. आणि आई वडिलांचे माझे 2 लहान बहिणी, त्यांना बरोबर हे करायचं, मदत करायचं, काही लागलं, काही मदत पाहिजे वगैरे, तर अगदी भावासारखाच होता. आणि खूपच छान माणूस होता. अनफॉर्च्युनेटली त्याची मृत्यू नंतर झाली दुसऱ्या कारणामुळे. पण अशा लोकांना, आणि मला डॉक्टर असल्यामुळे मला माहित होतं की 2 किडनी, 1 किडनी जर दिली तर आरामशीर आजपर्यंत मी जगत आहे, मला काही त्रास नाही. तर हे तर मला माहितच होतं, म्हणून म्हटलं नाही. तर जेव्हा आम्ही गेलो तिथे, सलीम चिमठाणावाला त्याचं नाव होतं. अच्छा. आणि अगदी लहान भावासारखंच होतं. म्हणजे जेव्हा मी आर्मी एअरफोर्स जॉईन केलं तर माझ्या दोन्ही लहान 2 होत्या. आई वडील आता त्यांचे वय बघत होते. तर काही ना काही त्यांना जर गरज पडली तर म्हणे तू त्याची काळजी करू नको. आणि ते माझ्या आई वडिलांना डॅडी मम्मीच म्हणायचं. आणि बहिणींना सुद्धा ती ते भैया म्हणायचे. अगदी फॅमिली मेंबर होता. अशा माणसाला मी जर दिली तर मला नाही वाटलं मी काही ग्रेट काम केलं. तर ही अशी छोटीशी कहाणी आहे. पण त्याच्यामुळे काय झालं की इतकी एकतर आपले माननीय त्यावेळेसचे राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील यांनी मला पूर्ण फॅमिलीला मागे फोटो दिसते, 2 मुलं आहेत, म्हणजे सुनबाई आहे, ग्रँड डॉक्टर्स आहेत. तर पूर्ण आम्हाला त्यांनी राष्ट्रपती भवनमध्ये जवळपास 2-3 तास आम्ही त्यांच्या सोबत केले. म्हणजे असं जेव्हाही आधी मी दिल्ली जातो राष्ट्रपती भवनकडे बघतो, म्हटले अरे आम्ही गेलो होतो तिथे, अगदी राष्ट्रपतींच्या समोर होतो. तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त काही मला वाटतं अचिव्हमेंट नसायला पाहिजे. पण असं झालं. आणि खरं सांगतो मला आजही मला त्रास होत नाही. आय एम टुडे 76. एक किडनी आज आहे. तर हे लोकांना मला वाटतं खूप घाबरत असतील, आणि घाबरतात. ठीक आहे, मी डॉक्टर असल्यामुळे होऊ शकते की त्यांना असं वाटत असेल की मला काही नाहीये, पण आपण निमांत देऊ शकतो. पार्ट ऑफ द लिव्हर देऊ शकतो. बघ, असं जे काही देऊ शकतो ते द्यायला हरकत नाही. आणि आपली मेडिकल सायन्सेस जी आहे त्यामध्ये सुद्धा खूप चांगले डॉक्टर्स आणि प्रतिनिधी खूप छान आहेत, तर देतात. तर इथून माझी सुरुवात. या जागतिक अवयव दिनानिमित्ताने विचारायला आवडेल की अवयवदान म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याची का गरज आहे? बरं, खरं अवयवदान काय आहे आणि त्याची गरज काय आहे, बरोबर. अवयव म्हणजे आपल्या शरीरातला जे काही आम्ही ऑर्गन्स इंग्लिश ह्याच्यात म्हणतो, मेडिकल टर्मिनॉलॉजी म्हणतो, म्हणजे ब्रेन पासून सुरू जातं तर आपल्या छातीमध्ये हृदय आहे, फुफ्फुसे आहेत, लंग्स, हार्ट वगैरे, आणि पोटामध्ये लिव्हर आहे, 2 किडनीज आहेत, पॅनक्रियाज आहेत, इंटेस्टाईन्स आहेत. हे ह्याला जे आहे आपल्या शरीरामध्ये. तर जनरली जे लोकांना जे लागतं, हृदय म्हणा किंवा लिव्हर आहे किंवा किडनीज वगैरे, ह्याची गरज असते. तर अशा वेळेस जर घरच्या लोकांनी पुढे आलं, भाऊ बहिणी असल्या, आई वडील आहेत किंवा फ्रेंड्स आहेत, तर बाहेरच्या लोकांना, जसं मी पण बाहेरचाच होतो, म्हणजे फ्रेंड म्हटलं की इज नॉट फॅमिली नसल्यामुळे, तर थोडी चौकशी करतात की याच्यामध्ये पैशाचं लेनदेन नको, एकही पैसा इकडे तिकडे जायला नको, की मला मिळाले की मी दिले की असं वगैरे नको. त्याची चाचणी होते. आणि मग पूर्ण झाल्यानंतर एक कमिटी असते, त्या कमिटी समोर आम्हाला जावं लागतं. आणि ते त्याच्यामध्ये सायकॅट्रिस्ट सुद्धा असतात. हे याच्या करतात, ते करतात की याच्यामध्ये त्यांना असं कुठेही असा घोळ वाटायला नको की त्यांना कुठेतरी झालं असेल किंवा असं वगैरे वगैरे. तर बेसिकली ह्याच्याकरता आहे की याच्यामध्ये पैशाचं लेनदेन नको असतं.
आणि कुठलेही सगळ्यात कॉमन जसे म्हटलं किडनीज आहेत, लिव्हर, कारण लिव्हर आपला खूप मोठा असतो, जवळपास इतका मोठा असतो असं, तर त्याच्यातनं अर्धा लिव्हर जर कोणी डोनेट केला तर तोही डोनेट केल्यानंतर 6 महिन्यामध्ये त्याचं किडनी लिव्हर जे आहे परत वाढून नॉर्मल साईज होऊन जातं असं. अच्छा अच्छा. तर हे झाले 2 मेजर ऑर्गन ज्याची गरज असते. पण मग आपले फुफ्फुसे सुद्धा, पण फुफ्फुसे थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहेत, त्याच्यात मी जास्त जाणार नाही. पण हे 2 याची खूप खूप गरज आहे आपल्या भारतामध्ये. तर असं आहे. पण आणि म्हणजे बाकी त्रास काही अवयवदान मला तरी झाला नाही आजपर्यंत, झाला नाही. अवयवदान करताना ब्रेन डेड व्यक्तीचं अवयवदान केलं जातं बरं, ना, तर मी ब्रेन येतो. डेड बरोबर. म्हणजे हा काय हा असतं हा सर? हा प्रश्न, हा तुमचा प्रश्न खूप सुंदर आहे. आणि आणि ब्रेन डेड ओळखायचे काय निकष असतात? मी येणार होतो आता, कारण हे मी जे लाईफ डोनेशन, जे जिवंत माणसांनी दिलेल्या ह्याला लाईफ डोनेशन म्हणतात. पण तुम्ही जे ब्रेन डेथ म्हटलं ना, हा विषय सगळ्यांना माहीत असायला पाहिजे की डॉक्टर म्हणतात ब्रेन डेथ, तर लोक म्हणतात हे ब्रेन डेथ काय वस्तू बाबा, कारण आम्ही डेथ माहिती आहे, पण ब्रेन डेथ म्हणजे मेंदू आपला जो आहे हे सगळं मेंदूच आपल्याला पूर्ण कंट्रोल करत आहे. मी ऐकतोय ब्रेनमुळे, मी बोलतोय ब्रेनमुळे, तुम्ही ऐकताय ब्रेनमुळे, सगळं 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 आपलं सेंटर आहे तो एक प्रकारचा. तर ते ब्रेन डेथ म्हटलं की कुठल्याही कारणामुळे आणि सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट्समुळे, आणि आपल्या भारतामध्ये खूप ऍक्सिडेंट्स होतात. डोक्याला हेल्मेट घालत नाही आपण, किती सांगितले तरी नाही घालतात, तर पट्टा लावत नाही, तर अशामुळे आणखीन जास्त त्रास होतो. तर अशा केसमध्ये फॉर्च्युनेटली म्हणा किंवा ऍक्सिडेंट झाला आणि तो माणूस पडला रस्त्यावर, आणि अशा रुग्णाला तो हालतो बोलतो रडतो जे आहे हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात, आणि जेव्हा दिसतंय की डोक्यातनं रक्त निघतं आहे किंवा कानातनं किंवा नाकातनं किंवा म्हणजे काहीतरी आतमध्ये ब्लिडिंग सुरू आहे, अशा रुग्णांना मग इमिडिएटली मग ते MRI वगैरे करतात आणि बघतात की आतमध्ये काय झालंय, किती डॅमेज झाला आहे. आणि मग त्या डॅमेजमुळे जर त्याच्यातनं आपल्याला काही हे करता आलं, ट्रीटमेंट देता आलं, ते जास्त महत्वाचं असते. म्हणजे असं नाही की आपण फक्त त्याच ब्रेन काढायला हे करतोय किंवा ऑर्गन काढायचं नाही, आधी त्याला आपण बघायचं आहे. ॲज अ डॉक्टर म्हणतो मी की आधी त्याची मला काळजी करायची आहे की त्याला वाचवायचं आहे, आणि वाचवलं तर चांगली गोष्ट आहे. आणि बाकी नाहीच झालं की माहिती की हा आता जिवंत, कारण हा व्हेंटिलेटर आहे सध्या डोनर, तर म्हणून जरी माझी मृत्यू झाली पण व्हेंटिलेटरमध्ये मी श्वास घेतलाय, व्हेंटिलेटरमुळे मी श्वास घेत आहे, पण टेक्निकली 100%. अशा केसेसमध्ये हे सगळ्यांना खूप समजून घ्यायला पाहिजे की डॉक्टर म्हणतात की यांची मृत्यू झाली आहे, तर ते म्हणतात तुम्ही कसं म्हणता, आम्हाला व्हेंटिलेटर होतं त्याचं पूर्ण हार्टबीट दिसतंय, असं वर खाली होत आहे आणि छातीवर खाली होत आहे, म्हणजे तो श्वास घेत आहे. तर मग ते सांगतात की हे सगळं व्हेंटिलेटरमध्ये आहे, आणि हे आम्ही सुरुवातीला जे केली त्याचा जीव वाचवण्याकरता आम्ही सगळं लावलं होतं, पण आता टेक्निकली ब्रेन इज डेड. पण जोपर्यंत व्हेंटिलेटर सुरू आहे, आणि व्हेंटिलेटर लाईफ लॉंग आपण ठेवू शकत नाही, अशा केसमध्ये म्हणतात की नाही याची मृत्यू झाली, जर तुम्ही घरच्या लोकांनी परवानगी दिली तर ह्या रुग्णांकडनं आपण कमीत कमी 4-5 लोकांना मदत करू शकतो. हे खूप महत्वाचं आहे. तर मला वाटतं आपण लोकांना सगळ्यांना ऍक्सेप्ट करायला पाहिजे, कारण इथे ते एकच माणूस गेला, पण 4-5 लोकांचा जीव वाचणार आहे. ते यांचे सगळे आधी जे असते डॉक्टरांकडे किंवा हॉस्पिटलमध्ये असते की कोणाला किडनी पाहिजे, कोणाला लिव्हर पाहिजे, कोणाला हार्ट पाहिजे, हे सगळं असतं तिथे. मग अकॉर्डिंग टू द टाइम टेबल, म्हणजे सगळ्यात आधी कोण त्यांनी आपलं नाम नोंदवलं असेल, आणि मग ग्रुप वाईज, जसं मी O आहे, तो आहे रादर, O कोणाला देऊ शकतो. पण जर कोणी पेशंट B आहे आणि डोनर B आहे, तर मग B ला देईल. अच्छा. B विल गिव्ह ओनली टू B. पण O कोणालाही देऊ शकतो, AB ला देऊ शकतो, असं. हे सगळं टेक्निकल. हो. सर, पण ब्रेन डेड पेशंट वाचायची शक्यता नसते का अजिबात? हा प्रश्न चांगला आहे तुमचा, की डॉक्टरांचं तर काम आहे, कर्तव्य तेच आहे की ह्याचा जीव वाचवायचा आहे. पण एक अशी वेळ येते की ते म्हणतात नाही, ह्याच्यावर जाऊ शकत नाही, कारण ब्रेनचंही एक लिमिट असतं. इतक्या वेळानंतर ह्याचा ब्रेन जरी तो परत सुरू झाला, पण ते कामात राहणार नाही. तर म्हणून मग ते एक हे डिसिशन मग ते सांगतात की आता तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही म्हणत आम्ही आपल्या याच्या ऑर्गन्स आपल्याला देता येईल, आणि नाही म्हटलं तर आम्ही व्हेंटिलेटर बंद करून तुम्ही आपली यांची बॉडी घेऊन जाऊ शकता. अच्छा अच्छा अच्छा. सर, अवयवदानाचा विषय निघतो तेव्हा सहजच मनात येतं की अवयवदानाचे काही प्रकार आहेत का, आणि जीवित व्यक्ती पण अवयवदान करू शकते का, आणि दाता कोण बनू शकतं? प्रकार असं म्हटलं तुम्ही दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्ही आणले, बरोबर हाच प्रश्न येतोय की जीवित हो. देऊ शकतो की मृत्यूनंतर, ठीक आहे ना. तर जीवित मध्ये
जसं आपल्या शरीरामध्ये 2 किडनी आहेत, जसं मी 2 किडनी होता, एक किडनीवर मी किती जवळपास हो. 20-25 वर्ष झाले असतील. एक किडनीमध्ये आपण जीवित राहू शकतो. तसंच लिव्हरचा भाग काही देऊ शकतो. आणि लिव्हरचं वैशिष्ट्य असं आहे की जर 1/3 सुद्धा कारण लिव्हर म्हणजे जवळपास एवढं मोठं असेल, ओके, याच्यातनं जर मी इतकं देऊन टाकलं तर 2-3 महिन्यामध्ये परत तो लिव्हर ग्रो करून तेवढंच लिव्हर होऊन जातो. तर हे मोस्ट कॉमन जे ऑर्गन्स आहेत लिव्हर आणि किडनी. बाकी फुफ्फुसे वगैरे आहे तर हे नॉर्मली मी ऐकलं नाही की कोणीतरी फुफ्फुसे लंग देतो आहे, कारण ते थोडं हे अवघड असतं थोडंसं, की लंग काढलं आणि त्याच्यानंतर त्याला त्रास व्हायला नको, डोनरला त्रास व्हायटल व्हायला नको ऑर्गन. नाही, म्हणून ते हे करतात असं. अवयवदान आणि हा, देहदान एक यामध्ये आहे काय फरक हा असतो? की केव्हाही ते म्हणतात डॉक्टरांचं किंवा हॉस्पिटल म्हणतात की आम्हाला नातेवाईक पाहिजे, भाऊ म्हणा, आई वडील किंवा मुलं वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये काय असतं की त्याच्यामध्ये घोळ होत नाही, कारण मी भावाला दिलं तर ठीक आहे, भाऊ आहे, आणि किंवा आई वडिलांना दिलं, मुलांना दिलं तर ठीक आहे, भाऊ त्यांची मुलं तर तुम्ही देणारच आहे. पण जर बाहेरच्या लोकांना दिलं असेल तर ते त्यांची पूर्ण चाचणी करतात की तुमचं स्टँडिंग काय, तुमचं किती अॅन्युअल तुमचं इन्कम आहे मंथली, तुमचं स्टेटस काय आहे सध्या, आणि असे काही आहे का जिथे त्यांना कुठेतरी असं वाटेल की बाबा हा पैसा खर्च देत आहे. म्हणजे सायकॅट्रिस्ट सुद्धा मला जावं लागलं. हो. सायकॅट्रिक डॉक्टर ठीक आहे, पण डॉक्टरमध्ये सायकॅट्रिक जो असतो तो त्याचे हे वेगळं टाईपचे असतं की तो माझं एक असं प्रकारचं हे घेतो, काय म्हणायला पाहिजे, टेस्ट करतो की हा तसला तर नाही आहे की वरून खूप गोड गोड बोलतो पण आतमध्ये त्याला कुठेतरी पैसे मिळत असतील म्हणून तो देत असेल, हो. तर हेही करून घेतात वगैरे. पण ठीक आहे, चालतं, हरकत नाही. सर, पूर्ण ऑर्गन डोनेशनची काय प्रक्रिया असते? अशी आहे, जर कोणाला लागत आहेत, कुठलं ऑर्गन लागतंय, जसं म्हटलं कॉमन सगळ्यात जास्त काय, किडनी आहे, लिव्हर आहे, बाकी इतकं हे नाही कॉमन नाही. तर मग त्या डॉक्टरकडे, आणि ते ट्रान्सप्लांट सर्जन्स असतात ते लोक. नॉर्मल सर्जन ठीक आहे, ते सगळे करतात, पण ट्रान्सप्लांट हे लोक थोडंसं आणखी पुढे वर जाऊन अभ्यास करतात, कारण ते खूप अवघड असतं थोडंसं, की आणायचं कोणाचं आणि लावायचं वगैरे हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. पण असं खूप जास्त हे नाही, करता येतं, चांगले डॉक्टर्स असतात वगैरे, ते ट्रेनिंग घेऊन येतात बरोबर. तर जर कोणाला की काही गरज आहे की याची किडनी, डॉक्टर म्हणतात की किडनी आता काही कार्यरत नाही आहे, त्यांना किडनी लवकरात लवकर आम्हाला पाहिजे, मग सांगतात. घरच्या लोकांनी समोर यायला पाहिजे, 2 किडनी आहे, एक तुम्ही देता येतं. मग ते थोडंसं घाबरतात, मी दिलं तर मला बायको म्हणेल की तुम्ही दिलं तर तुम्हाला काही झालं तर आमचं काय होणार, हे काही प्रश्न येतात समोर. पण ते काही नाही, सगळं होऊन जातं. घाबरणं ठीक आहे, आपण साहजिक आहे, माणसाला आहे, म्हणजे बायकोला, आई वडिलांना लागेल की बाबा तू दिलं, तुला काय झालं तर आमचं काय होणार. तर असं काही नाही आहे. आता बरेच लोक पुढे येत आहेत आणि समोर येऊन देत आहेत, देतो. अच्छा. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातील गरजेच्या मानाने आपला देश खूप मागे आहे ऑर्गन डोनेशन मध्ये. यामागे अगदी काय बरोबर. कारण आहेत? आणि बरेच जण ऑर्गन डोनेशन बद्दल अनभिज्ञ असतात. तर जनजागृती करण्यासाठी अवयवदानाचं महत्व समाजात लोकांना देण्यासाठी तुमच्या जसं तुम्ही हा कार्यक्रम फाउंडेशनचा घेताय, काय रोल असतो? बरं, आता जसं तुम्ही प्रश्न खूप छान बोललात की याची जनजागृती जी आहे, आधीपासून तर बरेच लोकांना आता माहिती झाली याच्याबद्दल, आणि जे काही प्रश्न असतात, जे काही लोकांना हे असतो की जर विचारायचं असलं तर डॉक्टर बरोबर समजून त्यांना सांगतात, आणि त्याच्यानंतर एखादं नाही म्हटलं असतं तर मग पुढे येऊन देऊ शकतात. अच्छा. आणि जनजागृती वाढली आहे. तर मी तर आता सगळं रिझाईन केलं या पोस्टमधून, कारण खूप फोन्स येतात खूप मला वगैरे वगैरे, तर कोणी आलं तर मी त्यांना सांगतो, मदत करतो वगैरे. पण ऑफिशियली मी जे काही आमची एक बॉडी असते पूर्ण भारतामध्ये, त्याला ZTCC म्हणतात, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर. तर जसं आता महाराष्ट्र नागपूरमध्ये आहे ZTCC, त्याचा मी फाउंडर मेंबर होतो, मग प्रेसिडेंट होतो, सेक्रेटरी होतो, प्रेसिडेंट म्हटलं आता तर मला खाली उतरू द्या, काही गरज असली तर मी आहे. तर असे सेक्रेटरी, प्रेसिडेंट, सेक्रेटरी, मेंबर्स हे सगळे तज्ज्ञ डॉक्टर्स असतात. अच्छा. माझ्या वेळेस जे डीन होत्या मेडिकल कॉलेजच्या, त्यावेळेस ते प्रेसिडेंट होते, मी सेक्रेटरी होतो त्यांचा. अशी छान चमू आमची झाली होती, त्याच्यामुळे खूप नागपूरमध्ये प्रसिद्धी झाली होती, आणि बरेच त्याच्यानंतर ऑर्गन डोनेशनही झाले असते. काही असं नाही, आज लोकांना आजकाल माहिती आहे. तरी पण जर आणखीन त्याची वाढायची गरज आहे, जसं तुम्ही म्हणताय की जितकं पाहिजे तितकं नाही आहे, तर आपण आता तुमच्या कार्यक्रमामुळे लोक पाहतील, माझं ऐकतील वगैरे, तर काही नाही तर कमी 10% म्हणा तुम्ही
आपला वर जाऊ शकतो ह्याच्यावर. सर, पण आपल्या भारतीय संस्कृतीत खरं तर दानाचं खूप महत्व सांगितलंय, पण अवयव दानाबद्दल आपण तेवढे प्रगल्भ नाही आहोत. अवयव दानाबद्दल अनेक गैरसमज आहेत की आत्मा मुक्त होईल की नाही, मृत शरीराची त्यामुळे विटंबना होईल का, किंवा पुढल्या जन्मात जे अवयव दान केले आहेत त्या अवयवांविनाच पुढला जन्म मिळेल, असे कितीतरी गैरसमज जनमानसात रुजले आहेत. तेव्हा डॉक्टर, नर्सेस वगैरे अवयवदानासाठी समोर येऊन त्यांचा काही सहभाग असतो का, की जेणेकरून सामान्य लोकांना प्रेरणा मिळेल आणि ते पण अवयवदानासाठी उद्युक्त होतील? अगदी बरोबर आहे तुम्ही जे म्हणता ना. हा. तरी पण जे मी बघतो आहे इथे नागपूरमध्ये तरी, आणि बाकी इतर ठिकाणी पुण्याला, मुंबईचं आमचं म्हणजे हे असतं कनेक्शन्स आहेत, हम्म. आधीपासून खूप वाढलेलं आहे, खूप वाढलेलं आहे. वाढलंय. बाकी मला माहित नाही, आता बिहार वगैरे म्हटलं की उत्तर प्रदेशमध्ये एखादं इतकं नसणार, पण आपलं महाराष्ट्र बरंच समोर आलं आहे त्याच्यामध्ये. आलंय आणि का? ठीक आहे, आलंय, खूप आलंय. अच्छा. आधी तर काहीच होत नव्हतं ना, आता कमी कमी सुरू झालं आहे. आणि जे काही त्यांचे प्रश्न असतात वगैरे ते डॉक्टरांकडनं किंवा माझ्यासारख्या लोकांनी ज्यांनी दिलं आहे तर ते आधी खूप यायचे माझ्याकडे, की तुम्हाला काही त्रास होतो का, दुखतं का, आणि काही तुम्हाला हे तर नाही होणार वगैरे. ते पण साहजिक आहे. तर तुम्ही अगदी सरळ सांगायचं की आजपर्यंत मला काही त्रास होत नाहीये, म्हणजे विसरूनही गेले की मी किडनी दिली होती वगैरे. तर पण वाढलंय. मी म्हणजे आय कॅन व्हॉइस शुअर आहे की नागपूरमध्ये तरी वाढलं आहे. बाकी महाराष्ट्रामध्येही चांगलंच झालं. आपलं महाराष्ट्र इज वेल, म्हणजे आपला स्टेट जे आहे ना, वी आर मच बेटर देन मेनी स्टेट्स ऑफ इन द कंट्री. पण जनजागृती वाढण्यासाठी अजून काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मधून मधून थोडंसं मला वाटतं 2-3 महिन्यामध्ये कुठलाही कार्यक्रम जो आहे, आपण जसं तुमचा हा कार्यक्रम म्हणजे काही म्हणजे एका व्यक्तीवर अवलंबून आहे, असे बरेच दुसरे कार्यक्रम असतात जे तज्ञ आहेत की अच्छा. ऑर्गन डोनेशनवर एक तुम्ही पूर्ण एक लेक्चर द्या वगैरे. तर अच्छा. तसे लेक्चर्स म्हणा किंवा जे काही आहे, असं आपण मधून 2-3 महिन्यामध्ये असं जर आपण हे केलं, तर पब्लिसाइज केलं तर वाटतं. अच्छा. सर, जेव्हा ब्रेन डेड व्यक्तींच्या नातेवाईकांना ऑर्गन डोनेशन बद्दल सांगताना इमोशनल लेवलला ते खूप चॅलेंजेस राहत असतील ना? त्यांच्या शंकांचे निरसन करताना तुम्हाला अनेक अनुभव आले असतील, एखादा हार्ट टचिंग अनुभव आले असतील, हो ना? आम्हाला आवडेल ऐकायला, आम्हाला ऐकायला आवडेल. सांगा ना असे अनुभव. तुमचा प्रश्न खूपच सुंदर आहे. डॉक्टर म्हणतो की त्याची मृत्यू झाली आहे, आणि हे नातेवाईक म्हणतात तर ते व्हेंटिलेटर म्हणतात, EEG असतं ना, इलेक्ट्रोकार्डिओग्राम जे असतं, त्याच्यामध्ये त्याचं हार्ट असं दिसतंय होत आहे. आपण पिक्चर मध्ये बघतो ना की हे हार्ट चालू आहे आणि जेव्हा बंद होईल तर मग असं एक लाईन अशी होतो. कसं म्हणतात तुम्ही त्याची मृत्यू झाली आहे, तर आम्ही तर याच्यात दिसतंय, कार्डियक मॉनिटरवर दिसतंय की हार्ट असं असं करताय. तर मग त्यांना सांगावं लागतं हे व्हेंटिलेटर मध्ये आहे, त्याचा हार्ट गेला, पण बाहेरून त्याला इलेक्ट्रिकल शॉक्स मिळत आहेत म्हणून ते हार्ट असं होत आहे. तर म्हणून जोपर्यंत तुम्ही म्हणजे हो म्हटलं नाही, हो म्हटलं तर ठीक आहे, मग तर मला काढता येईल, आणि ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही लावू. तुम्ही नाही म्हटलं तर आम्ही व्हेंटिलेटर बंद करू असं. पण मी सांगू शकतो तुम्हाला, जे माझा अनुभव आहे इतक्या वर्षामध्ये, आधीपासून खूप वाढले आहे. ठीक आहे, गावात वगैरे लोकांना इतकी आयडिया नसणार आणि थोडस आहे. पण लोक तयार होतात का, नातेवाईक? होतात. कारण त्यांची मानसिक स्थिती तेव्हा खरं वेगळी राहत असेल की तुम्हाला त्यांना हे करावं लागतं, तुम्हाला त्यांचं काउन्सिलिंग करावं लागतं, असं काय असतं? काउन्सिलिंग करा. हो, आमचं एक काउन्सिलिंग म्हणजे तेच, त्यांचे जे काही आहे प्रश्न ते त्यांचं काही वाईट नाही, म्हणजे हे नाही त्यांना असं वाटायला असं की यांनी दिल्याने ह्यांना काही त्रास व्हायला नको. तर म्हणून एक बॉडी असते पूर्ण, त्याच्या समोर सगळे 2-4 लोक जातात आणि मग ते जे तुम्हाला विचारायचा प्रश्न विचारा ते बरोबर सांगतात. त्याच्यामध्ये डॉक्टर तर जे आहेत, सर्जन आहे, दुसरे जे आहेत स्पेशलिस्ट आहेत, मग डोनर आहे माझ्यासारखं, किंवा रेसिपेंट ज्याला मिळाले असे लोक बसलेले आहेत. तर मग त्यांना विचारू शकता, तुम्ही यांना विचारा तुम्हाला दिल्याने तुम्हाला त्रास होतो का? ते म्हणतात नाही काहीच होत नाही मला. यांनी दिलं मला त्रास होतो का? म्हणलं मलाही होत नाही काही त्रास, असं काही असं. तर यांनी मग त्यांची थोडंसं ऑब्व्हियसली जे काही प्रश्न आहेत किंवा डाऊट्स आहेत ते क्लिअर होऊन जातात. पण मी इतकं सांगू इच्छितो की आधीपासून खूप वरती आल्या नागपूर पण आलंय का? अच्छा. आलंय. पण मग ही ऑर्गन डोनेशनची एक्झॅक्ट काय प्रक्रिया असते? म्हणजे पेशंट, ब्रेन डेड व्यक्तीचे ऑर्गन्स काढून लगेच डोनेट करायचं काही टाइम लिमिट असते? नाही, टाइम लिमिट ते एकदा जर कुठल्याही माणसाने ते
ब्रेन डेथ आहे मोस्टली ऍक्सिडेंट, रोड साईड ऍक्सिडेंट जे होतात ना, हो. कारण डोक्याला मार लागला बसतो. किंवा, आणि जनरली जे लोक हे घालत नाही हेल्मेट वगैरे, आणि हेल्मेट घातलं तर ते बंद करत नाही, तर ते इट इज मोर डेंजरस. हो अरे फक्त बापरे. नावाकरता पोलिसला दाखवायला आपण असं वर टाकतो, पण जर तुम्ही बांधलं नाही हो. तर युअर मोर दिसिंग चान्सेस ऑफ युअर गेटिंग मोर हेड. कारण काय होते, ते तुम्ही त्याला बांधलं नाही तर तो खूप जोरात धक्का मारतो असं, हो. आणि त्याच्यानंतर तो पळेल आणि मग डोक्याला आणखीन त्रास होईल. तर हे सगळं मला वाटतं आपल्या लोकांना कळायला पाहिजे की हेल्मेट घाला बाबा, त्याची गरज आहे तुम्हाला, तुमचंच डोकं आहे, तुमचंच जीव आहे. तर एक हेच करा. बाकी जे आहे मला असं वाटतं की इट इज हाय टाइम, मला वाटतं की कुठल्या तरी शाळेच्या ह्याच्यात हायस्कूलमध्ये हा विषय आणायला पाहिजे. थोडंसं खूप जास्त टेक्निकल मध्ये न जात की व्हॉट इज ब्रेन डेथ, व्हॉट इज डेथ. सिंपल भाषामध्ये म्हटलं की हृदय ठोके बंद झाले, काही वेळानंतर मग ते ब्लड मिळणार नाही पूर्ण शरीराला, ब्रेन पासून तर पूर्ण शरीराला मिळणार नाही, तर सगळं ऑर्गन्स अवयव जे ते पूर्ण हे होऊन जातात, म्हणजे कार्यरत राहणार नाही, तर त्यालाच डेथ. आणि तरी पण टेक्निकली डेथ म्हटलं की कोणी डॉक्टर काय करतो की नाकाखाली आपला बोट ठेवतो, आणि जर त्याला म्हणजे अशी गरमीसारख्या जर असे श्वास लागले नाही की दॅट मीन्स टू से ही इज डेड. छाती वर खाली करत नाही तर, किंवा स्टेथोस्कोप लावून आम्ही बघतो की आवाज येतोय का, असं येत नाही म्हणजे ही इज डेड. तर ठीक आहे, प्रयत्न करायचा जितकं जिवंत राहिलं ठीक आहे, नाहीतर एकदा हे झालं की मग काय होतं की 10-15 मिनिटांनंतर सगळे ऑर्गन्स जे आहेत ते त्याला ऑक्सिजन न मिळाल्यानंतर मग ते मृत्यू पावतात. पण व्हेंटिलेटर सुरू आहे तर अशा केसमध्ये मग तो माणूस दुसऱ्याला देऊ शकतो. अच्छा. पण सर, शेवटचा महत्वाचा प्रश्न की देहदान किंवा अवयवदानाकरता प्लेज असणं गरजेचं असतं का, आणि त्याच्या कुटुंबियांना पण याबद्दल माहीत असणं गरजेचं असतं का, आणि एखाद्यानं अवयवदान किंवा देहदानाची शपथ घेतल्यानंतर बंधनकारकच असतं का, निर्णय बदलता येतो का, गव्हर्नमेंटचे काही नियम आहेत का या संदर्भात? सगळ्यात शेवटचा प्रश्न तुमचा जो आहे की जसं मी भरला होता, उद्या माझ्या बायकोनी म्हटलं की नाही तुम्ही देऊ शकत नाही, तर तुम्ही फोर्स करू शकत नाही. नाही का? अच्छा. कारण बायको आहे ना ती, शी हॅज मोर राईट देन एनीबडी एल्स इन द फॅमिली. तर म्हणून, पण काय होतं की जरी माझ्या फॅमिलीमध्ये म्हणलं की काही लोक म्हणतात नाही, यांनी जर निर्णय घेतला आहे ते आपण करू, त्यांचं आपण जे काही त्यांची इच्छा होती आपण पूर्ण करू. हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये इच्छा हे आपण हे करतो, ते देता येतं. आणि जसं तुम्ही आधी विचारलं होतं प्रश्न, थोडस मी विसरलो, सुरुवातीला काय म्हणाले होते तुम्ही? मी म्हटलं की प्लेज करणं बंधनकारक हा. असतं का? हो, बंधनकारक याचे की आधी एक तर प्लेजचा फॉर्म आपल्याला डिपार्टमेंट ऑफ अॅनाटॉमी, कुठल्याही मेडिकल कॉलेजमध्ये डिपार्टमेंट ऑफ अॅनाटॉमीमध्ये एक प्लेज फॉर्म आहे. अच्छा. तो फॉर्म त्याला भरून दिल्यानंतर मग मेडिकल कॉलेजमध्ये ते तुम्हाला छोटीशी सर्टिफिकेट देतात की यांनी प्लेज केलेलं आहे. मग ते तुम्हाला एक प्रकारचे एक लेटर देतात, त्याने की फॅमिली जी आहे दे आर मेंटली प्रिपेअर्ड असं ते देता येतं. पण अगेन 100% नाही. काय होतं की सपोज बायको किंवा बहीण किंवा जे क्लोज आहेत ते अगदी पडले की नाही आम्ही देत नाही, तर तुम्ही फोर्स करू शकत नाही. म्हणजे हे अशा गोष्टी सुरुवातीपासून खूप सिरियसली सगळ्यांना समजून सांगतात की मृत्यू हा काय परत जिवंत येणार नाही. पण त्यांच्या निर्णयामुळे कमीत कमी 4-5 लोकांना जीव मिळणार आहे, तर ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट होऊ शकते का त्यांनी? हो ना. किती सुंदर आहे याची कल्पना. तर हे असं मला वाटतं. सर, एक संस्कृत मध्ये सुभाषित आठवलं, आत्मार्थ जीवलोकेस्मिन को न जीवती मानवः परम परोपकारार्थम यो जीवती सज्जीवती. अर्थात या जगामध्ये प्रत्येक मनुष्य प्राणी स्वतःपुरती बघतो आणि स्वतःसाठीच जगतो, पण जे दुसऱ्यासाठी जगतात ते खऱ्या अर्थाने जगतात. सर, हा श्लोक तुमच्यासाठी खरंच खूप समर्पक आहे. तुम्ही अवयवदानाचं महत्व खूप छान समजावून सांगितलं. तुम्ही दिलेला अवयव एका व्यक्तीचंच नाही तर अनेक व्यक्तींचं जीवन बदलू शकतो, त्यांच्या जीवनात आनंद आणू शकतो. प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करायला हवा आणि अवयवदानाची सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी. हे तुम्ही खरंच खूप छान सांगितलं. तसंच सर्वसामान्य नागरिकांमध्ये अवयवदानाविषयी असणारे गैरसमज दूर करून चुकीच्या धोरणांवर तुम्ही छान प्रकाश टाकला.
तुम्ही म्हटल्याप्रमाणे जेव्हा एक व्यक्ती अवयवदान किंवा देहदानाचा निर्णय घेते तेव्हा अनेक रुग्णांना पुढील आयुष्य सुरू होण्यास वाट मिळते. आपण म्हणतो ना, मरावे परी कीर्ती रूपे उरावे अशी मराठीत म्हण आहे, पण ही म्हण चेंज करायला काही हरकत नाही. मृत्यूनंतर मरावे परी अवयव दान रूपी उरावे असं म्हणायला काही हरकत नाही. मृत्यूनंतर तर आपण काहीच वर घेऊन जाऊ शकत नाही. हे खोटं ठरवून आपल्या अवयवदानाने आपण काय तिथे राहू शकतो. अवयवदानापेक्षा कुठलंच श्रेष्ठ दान नाही. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक जणांचे प्राण वाचू शकतात. सर तुमचं काम खरंच खूप प्रेरणादायी आहे. फार मोठी समाजसेवा तुम्ही करत आहात. जनजागृती तर करत आहातच, पण तुमच्या कार्यामुळे किती जणांच्या घरात आनंद पेरत आहात तुम्ही. तुमच्या कार्याला आमच्या दोघींकडून खरोखरच मनापासून सलाम. तुमच्याशी चर्चा केल्यामुळे अवयवदानाचे अनेक गैरसमज दूर होतील आणि अवयवदानाचे प्रमाण वाढेल अशी अपेक्षा करूया. सर तुम्ही इथे आलात आणि अवयवदानासारख्या महत्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आणि कार्यक्रमाचा समारोप आपण तुमच्या गाण्याने करायचा. अरे बापरे. हो हो. बरं, गाणे तर मी असं काही शिकलो नाहीये, पण सैगल, कुंदनलाल सैगल हे मला अगदी म्हणजे एक लहानपणापासून कॉलेजमध्ये आणि बाहेर सुद्धा, तर मी सैगलचे एक जवळपास किती गाणे, 20-25 गाणे याच्यात लिस्ट आहे. तर हे व्हीनस कंपनीने ह्याला पूर्ण जगामध्ये मार्केट केली होती. तर त्याच्याच एक गाणं मी तुम्हाला म्हणतो. फिल्म प्रेसिडेंट 1937 ची मूवी आहे. एक बंगला बनेने, मला खूप आवडतं. एक बंगला बने प्यारा, एक बंगला बने प्यारा, रहे कुंबा जिसमें सारा, एक बंगला बने प्यारा, एक बंगला बने प्यारा. सोने का बंगला, चंदन का जंगला, सोने का बंगला, चंदन का जंगला, विश्वकर्मा के द्वारा, विश्वकर्मा के द्वारा, अति सुंदर प्यारा प्यारा, एक बंगला बने, एक बंगला बने प्यारा. इतना ऊंचा बंगला आंगन लगता, इतना ऊंचा बंगला आंगन का तारा, मानो गगन का तारा, मानो गगन का तारा. जिसमें चढ़ गए इंद्रधनुष पर, झूला झूले चांद हमारा, भंडारा हो लक्ष्मी के हाथों में सारा, भंडारा हो लक्ष्मी के हाथों में सारा. अब जीवन के सुख किसने दिखाई, अब जीवन के सुख जिसने वाव, अगदी हुबेहूब आवाज आहे. सर मनापासून तुमचे आभार. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कट्ट्यावर आलात, आम्हाला छान मार्गदर्शन केलं, छान गाणं म्हटलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू.